घरचे मसाले वापरून एकदम साध्या पद्धतीने आज बनवूया काळ्या मसाल्यातला वाटाणा। त्यासाठी मी वाटाणे 6 ते 7 तास भिजत ठेवले होते। आता वाटण्यासाठी घेतलेले आहेत 2-3 बेडगी मिरच्या, कांदे चुलीमध्ये भाजून घेतलेले आहेत, खोबरं, आलं, लसूण, 2 ते 3 चमचे फुटाणे, धणे भाजून घेतलेले आहेत, कोथिंबीर, आलं आणि लसूण। आता हे सर्व जे आहेत वस्तू त्या मिक्सरमध्ये मस्त अशा बारीक करून घ्यायच्या आहेत। हा वाटाणा करताना ओला वाटाणा घेण्यापेक्षा भिजवलेला वाटाणा असेल तर तो कुकरला शिजवून घ्यायचा आणि त्याची टेस्ट जी आहे ती ओल्या वाटाण्यापेक्षाही खूपच छान होते, असा माझा अनुभव आहे। तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटतो मला नक्की सांगा। आता मी हा भिजवलेला वाटाणा त्यामध्ये 1 चमचाभर मीठ घालून कुकरमध्ये छान असा शिजवून घेतलेला आहे। 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये चांगला शिजला जातो। आता पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये वाटण घालून घेतलेलं आहे। घरचं लाल तिखट, घरचाच काळा मसाला, थोडासा गरम मसाला टाकून वाटण कमी गॅसवरती तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। वाटणाला चांगलं तेल सुटलं की तरीही छान येते आणि टेस्टही एकदम खमंग लागते। आता आपलं वाटण भाजून झालं की त्यामध्ये हा मी उकडलेला वाटाणा जो आहे तो टाकून घेतलेला आहे। 3-4 शिट्ट्यांमध्ये छान शिजतो, म्हणजे एकदम गाळही होत नाही आणि कच्चाही राहत नाही। आता यामध्ये थोडं गरम पाणी टाकून घ्यायचं, वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त चमचमीत आपला वाटाण्याचा रस्सा तयार झालेला आहे। ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत एकदमच टेस्टी लागतो। तुम्हीही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडलीस तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बघत रहा तेजूचे किचन। धन्यवाद, बाय बाय।